मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है। तर हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आणि माझं नाव आहे प्रियंका. तर फायनली आज उद्या करता करता मी ब्लॉगिंगला सुरुवात केली आहे. तर प्लीज सपोर्ट करा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, नसेल तर नका करू. ये फंस गया सी। जुने असेल तर राहू द्या, सबस्क्राईब केलेलं आहे तुम्ही ऑलरेडी मला. तर आज मला माझे वेगळे काहीतरी प्लॅनिंग होते. तर पावसाचा रप पडतोय बाहेर, तर कसं जाणार गाईज, बाहेर कसं जाणार मी. आणि आता तुमच्या समोर ब्लॉग उद्या येईलच. आज एडिटिंग करायला पण वेळ लागेल. तर उद्यापर्यंत हा ब्लॉग येऊन पडत, नक्की तुम्हाला आवडेल आणि असाच कंटिन्यू करत राहा. मी घरातली रेसिपी वगैरे सगळं काही शेअर करणार आहे. जसं की बाहेर कुठे गेलो ते पण शेअर करणार. बऱ्याच गोष्टी जे मी सांगेन तुम्हाला. अच्छा, हमको सिखा रही है। मला आता पुढचा ब्लॉग येतच राहील असा. 2 hours later. तर काहीच बघितलं, आत्ताशी ऊन पडलंय, आत्ताशी ऊन म्हणजे वातावरण एकदम क्लिअर झालंय. पाऊस येत होता किती वाजेपर्यंत, सकाळी 6 वाजल्यापासून पाऊस चालू होता, तर डायरेक्ट 11-12 वाजेपर्यंत पाऊस चालू होता. आणि आता बंद झालाय. जेव्हा मला बाहेर निघायचं होतं तेव्हा बंद नाही झाला, आत्ता बंद झालाय. आत्ता बघितलं, पाऊस पण असंच वागायला लागलं माझ्यासोबत. म्हणजे मला जेव्हा सुट्टी असते ना, तेव्हा पाऊस पडणार म्हणजे पडणार, दिवसभर चालू असणार. चला मग आज काय करायचं. आज काय करणार आहे, आज काहीच नाही. आज फक्त व्हिडिओ शूट करणार, मी रील्स बनवणार. त्याच्यासाठी मी साडी नेसली होती, पण ही साडी अशी आहे की थोडी अशी फुगती आहे साडी. म्हणजे मी ऑलरेडीच मी जाड दिसते थोडीशी, आणि त्याच्यावरतून मी अशी साडी नेसली की ती फुगीरच व्हायला लागली सारखी. तर आता मस्त वातावरण झालंय गाईस, एकदम भारी वातावरण झालंय आता सध्या तरी. तर आम्ही म्हणत होतो की बाहेर जाऊ व्हिडिओ वगैरे काढायला. आता एकदम साधा मेकअप वगैरे केलाय मी. तर म्हटलं बघू आज खरंच ना, मी पहिल्यांदा ब्लॉग शूट करते. म्हणजे मला कसं होतंय ना, मला माझंच माहिती कसं होतंय. तर मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है। पण प्रयत्न करते काहीच, प्रयत्न केल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. प्रयत्न करत राहा, सक्सेस भेटत जाईल तुम्हाला. समझ रहे हो ना? जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत काहीच होणार नाही गाईस, काहीच होणार नाही. तर केलं तर होतं सगळं. करा तुम्ही, प्रयत्न करा, प्रयत्न करत राहा. भूक पण गाईजली लागली आहे, पण आता काय करणार आहे, मम्मी आता तशी स्वयंपाक बनवतीये. आणि आमचे डेली ब्लॉग येत राहतील. प्लीज सपोर्ट करा, सबस्क्राईब करा चॅनलला, जेणेकरून मी पण असं होईल की मोटिवेट होईल आणि मी पण ब्लॉग बनवत राहील. नेहमी वेगवेगळे येतील, असं नाही की एकच डेली ब्लॉग. म्हणजे त्याच्यामध्ये चॅलेंजिंग व्हिडिओ, असं वेगवेगळं प्रयत्न करू वेगवेगळं आणण्याचा तुमच्या समोर. आणि अजून काय बोलावं समजत नाहीये. हा फर्स्ट ब्लॉग आहे आणि आता मी टाकल्यानंतर लोकांचे काय रिएक्शन असतील आय डोंट नो. पण बघू आता काय होतंय काय नाही पुढे. माझा भाऊ पण आहे सपोर्ट करायला मला. माझा भाऊ म्हणतो मी करेल एडिटिंग वगैरे, एवढं टेन्शन नको घेऊ. बघू आता. चालू आहे, मला हसतायत सगळे. मी बनवते पण हसतायत मला सगळे. आणि आता नाही का, इतके चुका काढतील ना ते, इतके चुका काढतील व्हिडिओ बनवताना. हा, स्वतः कॅमेरा धरणार नाही. हा, स्वतः बोलायला गेलं ना तू मी होतं, आणि दुसरे करायला गेले ना, हा इथं चुकतीये तिथं चुकतीये. घरचेच चुका काढतात, माझे घरचेच चुका काढतात. तर गाईज सपोर्ट राहू द्या. काही चुकलं वगैरे तर प्लीज समजून घ्या. मी पहिल्यांदा व्लॉग बनवतेय, तर हा न्यू ऍडमिशन आहे माझं व्लॉगिंग मध्ये. आणि हा, याला इग्नोर करा, ह्या दाताला. तो जरा मोठाच आहे. तर सो गाईज, बघू आता. डबल एकदा भेटूया आपण थोड्याच वेळात. मी आता रील्स वगैरे शूट करणार आहे. थोड्याच वेळात डबल भरूया. थोड्याच वेळात डबल एकदा भेटूया आपण. तर कंटिन्यू करा असाच ब्लॉग.